Hello students. So welcome to our channel and आजचा आपला टॉपिक आहे प्रोसेस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. मीन्स टुडे वी विल लर्न अबाउट प्रोसेस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके, आता डायजेस्टिव्ह सिस्टीमला मराठीमध्ये काय म्हणतात? डायजेस्टिव्ह सिस्टीमला मराठीमध्ये चयापचयची क्रिया आपण म्हणतो. ओके, म्हणजे पचन होणं. चयापचय म्हणजे काय? पचन क्रिया आपण त्याला म्हणू शकतो. ओके, तर आता आपण बघणार आहोत की ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशा पद्धतीने वर्क करते. ओके, तर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायजेस्टिव्ह. आता डायजेस्टिव्ह किंवा डायजेशन म्हणजे नेमकं काय असतं? तर डायजेशन म्हणजे काय असतं? द प्रोसेस बाय विच वी ब्रेक डाऊन द लार्ज फूड मॉलिक्युल्स इनटू द स्मॉलर मॉलिक्युल्स. म्हणजे ती एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा अन्न खातो तर अन्न खाल्ल्यानंतर जे काही लार्ज फूड मॉलिक्युल्स आहे तर ते कन्व्हर्ट केले जातात चिविंग करून स्मॉलर मॉलिक्युल्समध्ये. त्याला म्हणतात डायजेशन. ओके, त्याला काय म्हणतात? डायजेशन. ओके, तर आता हे बघा, मी तुम्हाला ह्या व्हाईट बोर्डमध्ये अगदी सिम्पल फॉर्मॅटमध्ये हाऊ टू वर्क डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं वर्क नेमकं कशा पद्धतीने चालतं आहे ते तुम्हाला याच्यामध्ये शो केलेलं आहे. ओके, तर याच्यात काय दाखवलं आहे? एक सिम्पल एकदम आपण एक जस्ट रिव्ह्यू ओव्हरलुक करूया. तर माउथपासून आपण जे काही अन्न खातो तर ते पास होतं फूड पाईपमध्ये, त्यानंतर ते जातं स्टमकमध्ये, त्यानंतर ते जातं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, नंतर ते अन्न आपलं लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं आणि त्यानंतर वेस्टेज होतं आणि नंतर बॉडीकडून ते सेंट आउट केलं जातं, म्हणजे ते बाहेर वेस्टेज निघून जातं. ओके, तर ही फक्त एक स्मॉलमध्ये मी तुम्हाला याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीमची प्रोसेस दाखवली आहे. तर आता आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी डीपली डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशा पद्धतीने वर्क करते ते आता आपण सगळ्यात अगोदर बघणार आहोत. ओके, तर आता डायजेस्टिव्ह सिस्टीम ही जी काही आहे तर ती सगळ्यात अगोदर स्टार्ट होते माउथपासून. सगळ्यात अगोदर कुठून स्टार्ट होते ती? माउथपासून. ओके, इट बिगिन्स इन द माउथ वेअर वी च्यू फूड इनटू स्मॉल पीसेस. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण याचा अर्थ काय होतो की जेव्हा आपण सगळ्यात अगोदर अन्न आपण कुठून खातो? अन्न हे आपण तोंडातून खातो, बरोबर. म्हणजे माऊथमधून आपण ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि त्यानंतर ते चिविंग करावं लागतं. तर चिविंग करणं म्हणजे काय? त्याला चावून चावून खाणं म्हणतात. ओके, म्हणजे इट बिगिन्स इन द माउथ. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमची सुरुवात ही तोंडापासून होत असते. याची सुरुवातच ही तोंडापासून होते. आणि वेअर वी च्यू फूड इनटू स्मॉल पीसेस. जे काही अन्न म्हणजे जे काही लार्जर मॉलिक्युल्स असतात जेव्हा ते आपण च्यू करतो, चिविंग करतो. चिविंग करणं म्हणजे काय? चावून चावून खाणं. ओके, जेव्हा आपण जे काही अन्न खातो म्हणजे लार्जर मॉलिक्युल्स ज्यावेळेस जे काही अन्न आपण तोंडावाटे आपण खातो तर त्याला ते चिविंग केलं जातं आणि त्यानंतर म्हणजे लार्जर पीसेसचे कन्व्हर्जन हे स्मॉल पीसेसमध्ये होत असतं. ओके, त्यानंतर सलायवा इन द माउथ मेक्स द फूड वेट अँड इझी टू स्वॅलो. आता सलायवा म्हणजे काय असतं? सलायवा म्हणजे आपल्या तोंडातली जी लाळ आहे तर त्याला काय म्हणतात? त्याला आपण सलायवा हे म्हणत असतो. ओके, तर ती जी लाळ आहे तर ती काय करते? तोंडातली जी लाळ आहे ती अन्न हे वेट करते. वेट करणं म्हणजे काय? वेट करणं म्हणजे अन्न हे ओलं करतं. त्या लाळीच्या थ्रू ते अन्न ओलं केलं जातं आणि त्यानंतर ते इझी टू स्वॅलो केलं जातं. म्हणजे काय होतं? तोंडातली लाळ ही अन्न ओले करते आणि त्यानंतर ते जेव्हा ते सलायव्याच्या थ्रू ते अन्न वेट होतं म्हणजे ते ओलं होतं, त्यानंतर आपल्याला ते अन्न गिळायला अगदी सोपं जात असतं. ओके, मग त्यानंतर काय होतं? द फूड गोज डाऊन अ ट्यूब कॉल्ड ॲज इसोफॅगस इनटू द स्टमक.
आता त्यानंतर काय होतं, ते जे काही फूड आहे तर ते कुठे जातं, एका फूड पाईपमध्ये जातं. तर त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला फूड ट्यूब पण म्हटली जाते किंवा मग त्याला इसोफॅगस पण म्हणतात. ओके. मग जे काही फूड आहे तर ते अन्न नलिकेच्या थ्रू अन्न हे पोटात जातं. द फूड गोज डाऊन अ ट्यूब कॉल्ड एज इसोफॅगस इनटू द स्टमक. म्हणजे जे काही फूड आहे ते अगोदर फूड पाईपमध्ये जातं. फूड पाईप म्हणजे आपण त्याला अन्न नलिका म्हणतो. ओके. तर त्या अन्न नलिके थ्रू ते फूड जातं स्टमकमध्ये. नेक्स्ट हे स्टमकमध्ये जातं. ओके. इन द स्टमक द फूड इज मिक्स्ड विथ डायजेस्टिव्ह ज्यूस. मग ह्या स्टमकमध्ये काय होतं, आता स्टमक म्हणजे पोट. ओके. इन द स्टमक द फूड इज मिक्स विथ डायजेस्टिव्ह ज्युसेस. म्हणजे पोटात अन्न पाचक रसायनांमध्ये मिसळले जातात. आता डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे काय, ते त्याला आपण पाचक रस पण आपण म्हणू शकतो. ओके. इन द स्टमक द फूड इज मिक्स्ड विथ डायजेस्टिव्ह ज्युसेस. म्हणजे पोटात अन्न पाचक रसांमध्ये मिसळले जाते. ओके. अँड देन द लिव्हर अँड pancreas help us in digestion by producing digestive juices. ओके. म्हणजे द लिव्हर अँड पॅनक्रियाज. आता लिव्हर म्हणजे काय, यकृत, आणि पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड आपण त्याला म्हणतो. तर ते काय करतात, जे लिव्हर आणि पॅनक्रियाज आहे म्हणजे यकृत आणि स्वादुपिंड जे आहे तर त्याचा पाचक रस तयार करून त्याला पाचनामध्ये ती मदत करत असतात. पाचनास ते मदत करतात. यकृत आणि स्वादुपिंड हे पाचक रस तयार करून पचनास मदत करत असतात. ओके. फ्रॉम द स्टमक द फूड मूव्स टू द स्मॉल इंटेस्टाईन. हे बघा इथे स्मॉल इंटेस्टाईन दाखवलेलं आहे. म्हणजे फ्रॉम द स्टमक म्हणजे पोटातून अन्न हे लहान आतड्यांकडे जातं. स्मॉल म्हणजे लहान आणि इंटेस्टाईन म्हणजे आतडं. ओके. तर पोटातून ते जे अन्न आहे ते स्मॉल इंटेस्टाईनकडे ते पास होत असते. ओके. मीन्स फ्रॉम द स्टमक द फूड मूव्स टू द स्मॉल इंटेस्टाईन. Then the small intestine absorb nutrients which give us energy. आता हे जे स्मॉल इंटेस्टाईन काय आहे, तर हे स्मॉल इंटेस्टाईन काय करतं, न्यूट्रिएंट्सला ॲब्झॉर्ब करतं. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं जे आहे तर ते पोषक द्रव्य हे शोषून घेतात, ज्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ओके. त्यानंतर काय होतं, म्हणजे लहान आतडे हे पोषक द्रव्य शोषून घेतात की जेणेकरून आपल्या शरीराला त्याने ऊर्जा मिळाली पाहिजे. ओके. आफ्टर द स्मॉल इंटेस्टाईन द फूड एंटर्स द लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे ह्या स्मॉल इंटेस्टाईन कडून फूड कुठे एंटर होतं, एंटर्स इंटू द लार्ज इंटेस्टाईन. आता लार्ज इंटेस्टाईन म्हणजे काय, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठं आतडं आपण त्याला म्हणतो. ओके. तर जे काही फूड आहे म्हणजे लहान आतड्याकडून ते मोठ्या आतड्याकडे जातं. आफ्टर द स्मॉल इंटेस्टाईन द फूड एंटर्स इंटू द लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे जे काही फूड आहे ते छोट्या आतड्याकडून मोठ्या आतड्याकडे ते एंटर होतं. ओके. देन द लार्ज इंटेस्टाईन ॲब्झॉर्ब वॉटर अँड लिव्स बिहाइंड वेस्ट. म्हणजे काय होतं, जे लहान आतडं आहे, ओके, सॉरी, द लार्ज इंटेस्टाईन ॲब्झॉर्ब वॉटर. म्हणजे काय, लार्ज इंटेस्टाईन काय करतं, वॉटरला अगोदर ॲब्झॉर्ब करतं. म्हणजे मोठे आतडे हे पाणी शोषून घेतं आणि त्यानंतर ते काय करतं, लिव्स बिहाइंड वेस्ट. त्यानंतर टाकाऊ पदार्थ हे मागे सोडतं आणि या टाकाऊ पदार्थांचे नंतर मल बनतं आणि ते शरीरातून बाहेर जातं. म्हणजे आपण त्याला स्टूल पण म्हणू शकतो. द वेस्ट इज देन टर्न इन टू द स्टूल अँड सेंट आउट फ्रॉम द बॉडी. ओके. म्हणजे बघा, स्मॉल इंटेस्टाईनकडून जे काही फूड आहे ते लार्ज इंटेस्टाईनकडे जातं आणि लार्ज इंटेस्टाईन काय करतं, त्याच्यातलं जे काही पाणी आहे तर ते पाणी शोषून घेतं आणि टाकाऊ पदार्थ म्हणजे जे काही वेस्टेज
पदार्थ आहे, वेस्टेज आहे, तर ते मागे सोडतं आणि ह्या वेस्टपासून म्हणजे ह्या टाकाऊ पदार्थांनंतर मल बनते. आता मल म्हणजे काय? स्टूल. स्टूल म्हणजे आपण त्याला इन शॉर्ट टट्टी पण म्हणतो. सो तर जे काही वेस्टेज आहे, मल आहे, तर ते जे काही स्टूल आहे त्या पदार्थांचे नंतर ते या टाकाऊ पदार्थांचे नंतर स्टूल बनते आणि ते शरीरातून बाहेर जातं. ओके, तर अशी होती आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमची प्रोसेस. नंतर लार्ज इंटेस्टाईनमधून वेस्टेज तयार होतं. ओके, तर अशी आपली आजची ही डायजेस्टिव्ह सिस्टीमची प्रोसेस होती. आय होप यू अंडरस्टँड दिस प्रोसेस ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. पुन्हा आपण एकदा रिव्ह्यू याचा घेऊया. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे काय? चयापचय क्रिया. तर ती सुरुवात होते माऊथपासून. माऊथ नंतर जे काही फूड आहे ते पास होतं फूड पाईपमध्ये, अन्ननलिकेमध्ये. फूड पाईपला इसोफॅगस म्हटलं जातं किंवा फूड ट्यूब आपण म्हणतो. त्यानंतर ते अन्न जातं स्टमककडे. स्टमककडून नंतर ते स्मॉल इंटेस्टाईनकडे पास होतं आणि स्मॉल इंटेस्टाईनकडून ते लार्ज इंटेस्टाईनकडे जातं आणि फायनली त्याचं वेस्टेज तयार होतं आणि वेस्ट हे आपल्या बॉडीमधून ते फायनली वॉश आउट केलं जातं. ओके, तर ही पूर्ण आपली होती डायजेस्टिव्ह सिस्टीमची प्रोसेस. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ मला दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला पूर्ण वॉच करा, कारण की ही इन्फॉर्मेशन ही महत्त्वाची आहे. आणि तुमच्या घरात जर काही लहान मुलं असतील तर त्यांना ही प्रोसेस नक्की दाखवा. यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते प्लीज कमेंटमध्ये मला एकदा कळवा. ओके स्टुडंट्स, टाटा, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.